वित्तमंत्र्यांनी आज मांडलेल्या सप्तर्षींपैकी म्हणजे प्राधान्य विषयांपैकी 6वा आहे युवा शक्ती. देशाच्या अमृत पिढीला तिच्या आकांक्षांची पूर्तता करता यावी यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासह अन्य आर्थिक धोरणं अंमलात आणण्यात येत आहेत. त्याच ओघात येत्या 3 वर्षात लक्षावधी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा 4था टप्पा सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. चौथी औद्योगिक क्रांती डोळ्यासमोर ठेवून डिजिटल उद्योगांना उपयुक्त अशी कौशल्य देखील यामध्ये शिकवली जाणार आहेत. त्याखेरीज तरुणांना आंतरराष्ट्रीय संधी मिळवून देण्यासाठी विविध राज्यांमध्ये 30 कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. देशातल्या 47 लाख शिकाऊ उमेदवारांना येत्या 3 वर्षात नव्या राष्ट्रीय योजनेद्वारे विद्यावेतन दिलं जाणार आहे. पर्यटन क्षेत्रात एकात्मिक दृष्टिकोन ठेवून 50 नव्या पर्यटन स्थळांची निवड केली जाणार आहे. देशी विदेशी पर्यटकांच्या सोयीसाठी विविध पैलूंची माहिती एका ॲपवर उपलब्ध करून देण्यात येईल. सीमावर्ती गावांमध्ये पर्यटनविषयक पायाभूत सेवा सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. देखो अपना देश या उपक्रमाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी क्षेत्रविशिष्ट कौशल्य आणि उद्योजकता विकास करून संसाधनं परस्परांना जोडली जातील. राज्यांमध्ये एकता मॉल स्थापन करून त्या राज्यातली प्रसिद्ध तसंच इतर राज्यांची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध असतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचतपत्राची घोषणा करण्यात आली आहे. 2 वर्षासाठी हे बचतपत्र असून त्यात महिला अथवा मुलींना 7.5% 2 वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 15 लाखांवरून 30 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यांची वित्तीय तूट मर्यादा आणखी शिथिल करण्यात आली आहे. आता राज्यांना ज्यांच्या सकल उत्पादनांच्या 3.5% वित्तीय तूट असणं मंजूर केलं जाणार आहे. देशाच्या 2022-23च्या अंदाजपत्रकानुसार सुधारित वित्तीय तूट GDPच्या 6.4% इतकी मांडण्यात आली आहे. तर चालू आर्थिक वर्षात ही तूट 5.9% असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.